श्री पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? कारण तुमच्या त्या प्रतिस्पर्धी सुद्धा होत्या आणि या जाण्यानं काय काँग्रेसला मोठं नुकसान होणार आहे किंवा कसं? जयश्रीताईंना त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल शुभेच्छा आहेत. आपल्याला माहिती आहे की त्यांचं जायचं कारण हे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा प्रवेश, त्याची घोषणा झाल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितले की वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या जो काही जोखंड आहे त्या जोखंडातून मुक्त आम्ही चुटकीसरशी करू आणि त्यांना आम्ही मुक्तता करू असं त्यांनी सांगितलं. आनंद आहे, त्यांची तर मुक्तता व्हावीच, त्याबद्दल काय दुमत नाहीये. परंतु त्याचबरोबर ज्या गोरगरिबांच्या ठेवी शेतकरी बँकेमध्ये आहेत, अनेक संस्थांच्या ठेवी आहेत, महानगरपालिकेच्या ठेवी त्यामध्ये आहेत, आणि मला असं वाटतं की आता त्यांच्यामुळं चंद्रकांत दादा आणि जयश्रीताई या मिळून निश्चितपणानं त्यांनी या ठेवी देखील लोकांच्या परत करण्याकरता पुढाकार घ्यावा, जेणेकरून अनेक गोरगरिबांचे आशीर्वाद त्यांना लागतील. असे एक सांगलीकर आणि एक आपल्याला आहे की अशा अनेक हजारो ठेवीदारांच्या दृष्टिकोनातनं अशी आमची मागणी आहे. त्यामुळे काँग्रेसला काय नुकसान झालं? काँग्रेसला नुकसान असं मी नक्की म्हणणार नाही, कारण जनतेनं ज्यावेळेला मी सांगली विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळेला हे सर्व लोक माझ्या विरोधामध्ये होते. जे आता त्या पक्षामध्ये गेलेले आहेत ते विद्यमान माजी नगरसेवक असतील, त्याच्या मागच्या टर्म मधले माजी नगरसेवक असतील किंवा अन्य त्यांचे कार्यकर्ते असतील, हे सगळे विरोधात असताना त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं होतं आणि त्यामुळं एकसंघपणे काँग्रेस पक्ष पुन्हा या निवडणुकीला सामोरं जाऊन नक्की लढेल, जिंकेल, त्यात कुठे शंका नाहीये.